काय इम्पॉर्टंट आहे स्ट्रेस, इंक्रीजिंग स्ट्रेस लेवल्स अमॉंग द यूथ. आता सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की सी ॲज यू आर BHMS स्टुडंट्स, आय नो सी वेन यू आर इन मेडिकल कॉलेज you have to give your 5.5 years dedicatedly towards the field of medicine. Then you will be doing your MD, next education. And some students will be pursuing DMD, or some will be doing some fellowship programs. And you might be having a different sources of education later. So what I'm trying to say is, stress we all guys are used to it. As a medical student, as we all know, so like we are having family pressure from family, or you might be having some responsibility on your shoulders. So that is naturally giving you guys stress. It might be of academics or it might be of family issues, as everyone know. So that is the reason BHMS students or any medical students have to be knowing the some basic things of stress, which will be helpful for you in your future life. So first of all, as we all know, early prevention can save lives. Everyone knows that. We will also ignore the same thing as we all ignore in our life. Basically, definition. So, according to medical terms, stress is the body's response to any demand or challenge. म्हणजे ते असं सांगतात की तुमच्या शरीराचा एक रिस्पॉन्स असतो तुमच्या लाईफमध्ये कोणती पण डिमांड असली किंवा कोणतं पण चॅलेंज असतं. आता उदाहरणार्थ तुम्ही BHMS काढताय तर तुमचं डिमांड काय आहे, काहींचं की मला एक ठिकाणी हॉस्पिटल खोलायचंय किंवा मला NGO मध्ये काम करायचंय किंवा मला फ्युचरमध्ये काहीतरी माझे टार्गेट्स आहेत ते मला कम्प्लीट करायचे. तर नेहमी कधी कधी रात्री ज्यावेळेस जास्त आपलं डोकं चालतं किंवा आपण ऍक्टिव्ह स्वतःला समजतो त्यावेळेस आपण असं मनामध्ये विचार करत असतो की यार मी आता फर्स्ट इयरला आहे, अजून एवढे वर्ष राहिले, मला फ्युचरमध्ये असं असं माझं टार्गेट आहे की मी अचीव्ह करणार आहे. पण तो पण एक जो टार्गेट आहे जे मनामध्ये तुम्ही विचार करता दॅट इज ऑल्सो एक्सपेक्टिंग ऑर गिव्हिंग स्ट्रेस फॉर युअर ब्रेन बॉडी. आणि चॅलेंज, आता लाईफमध्ये चॅलेंजेस पण असतात की एकामेकामध्ये चॅलेंजेस असतात की तुमची एंट्रन्स एक्झाम असेल BHMS झाल्यावर PG साठी, दॅट इज ऑल्सो चॅलेंज विच यू फेस. देन इट इज अ नॅचरल रिस्पॉन्स. सो दॅट इज द डेफिनेशन ऑफ स्ट्रेस. सो बेसिकली टाइप्स ऑफ स्ट्रेस. आता स्ट्रेसचे दोन प्रकार असतात बेसिकली, एक असतं ऍक्यूट स्ट्रेस आणि एक असतं क्रॉनिक स्ट्रेस. ऍक्यूट स्ट्रेस म्हणजे काय की स्ट्रेस आपण छोट्या टाइमासाठी असतो. जेव्हा 11th आलं तर मी पाहतो तर मग आर्ट आणि कॉमर्सचे सगळे मुलं कॉपी करायचे. दॅट वॉज अ जनरल थिंग इन दॅट टाइम. मग ज्यावेळेस आपल्याकडे चीट असते कॉपी करायची आणि कुठून प्रॉपर जेव्हा ते येतात मग खाली चीट आपल्या खिशामध्ये आहे किंवा वेगवेगळे टेक्निक्स असतात ते तुम्हाला शिकवलं तर कधी भेटले तर शूज मध्ये पण टाकतात वेगवेगळ्या. मग त्या ठिकाणी आपण काय करतो की जेव्हा प्रॉपर येतात तर आपल्याला त्या ठिकाणी कॉपी करायची. पण एक्झामचा पिरियड किंवा 2 तासाचा असतो आणि चिप्स आणि लास्ट टाइम मध्ये काढले जातात. म्हणजे त्यावेळेस गडबड असते सगळ्या गोष्टी, म्हणजे बेनिफिट ऑफ द डाऊट आपण ज्याला म्हणतो. पण त्यावेळेस खूप छोट्या टाइमासाठी आपल्याला स्ट्रेस येतो. आणि जर त्यांनी पकडलं तर काय होईल, असं होईल तसं होईल. मग ह्याच्या छोट्या टाइमासाठी जो स्ट्रेस असतो त्याला आपण ऍक्यूट स्ट्रेस म्हणतो. म्हणजे ती जर मला नाही म्हटली तर तो छोट्या टाइमासाठी स्ट्रेस आहे, आपण दुसरी बघणार आहे. वी हॅव मेनी ऑप्शन्स छोट्या टाइममध्ये. पण छोट्या काळासाठी जो आपल्याला बॉडीमध्ये स्ट्रेस पडतो आपण त्याला ऍक्यूट स्ट्रेस म्हणतो. दॅट इज अ शॉर्ट टाइम अँड इमिडिएट रिस्पॉन्स त्या टाइमासाठी. मग कॉपी मध्ये घाम येणं झालं किंवा आपण व्हायबल होतो, आपण जास्त अलर्ट होतो, दॅट इज अ नॅचरल थिंग. बट वी विल बी स्टडींग मोर अबाउट क्रॉनिक स्ट्रेस. जास्त पिरियडसाठी जर स्ट्रेस असला तर आपण त्याला क्रॉनिक स्ट्रेस म्हणतो. इट इज अ लॉंग टर्म विच इज परसिस्टंट स्ट्रेस. एक्झाम्पल की समजा एखाद्याची डेथ झाली फॅमिलीमध्ये अँड इट वॉज व्हेरी नियर टू हार्ट पर्सन, खूप जवळचा व्यक्ती आपला होता. तर लाईक 2 महिने 3 महिने तरी तो माणूस समजा एखाद्या वडिलांचा मुलगा तरुण वयामध्ये गेला तर ही कांट टेक दॅट. तो नाही ती गोष्ट घेऊ शकत. मग तो जास्त तणावामध्ये जातो, जास्त स्ट्रेसमध्ये जातो. मी पण असे खूप सारे एक्झाम्पल्स पाहिले की ते खूप देवाला आधी मागायचे पण मी आजपासून मंदिर पाहणार नाही, मी कोणाशी बोलणार नाही, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टीमध्ये लोक जातात. द रिझन इज क्रॉनिक स्ट्रेस. म्हणजे एखादी गोष्ट जर लिमिटमध्ये असली, खूप छोट्या पिरियडसाठी असली, ती नाही म्हटली मला कॉपी करायची, आईने मारलं, आई वडील ओरडले किंवा मग आजच्या एक्झाममध्ये कमी मार्क भेटले, यू हॅव अनदर एक्झाम टू कव्हर दॅट एक्झाम्स, राईट? सो दॅट इज द ॲक्यूट स्ट्रेस. बट क्रॉनिक स्ट्रेस इज लाईक समथिंग डिफिकल्ट टू टेक आउट फ्रॉम अवर माइंड. ते खूप जास्त आहे की आपण त्या गोष्टी ऍक्सेप्ट नाही करू शकत. सो दॅट इज द रिझन ऑफ क्रॉनिक स्ट्रेस. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सुसाईडचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. सो द मेन थिंग इज क्रॉनिक स्ट्रेस. त्यांच्या लाईफमध्ये अशी काहीतरी इव्हेंट होते की ते कांट टेक दॅट अँड दे डोंट हॅव द सोर्स टू टेल अदर्स. एक्झाम्पल, मी एक MS डॉक्टर आहे, त्यांचं त्या ठिकाणी इंटरव्ह्यूमध्ये ऐकलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की स्ट्रेस का येतो आणि आपण त्याच्यावरती काय करू शकतो. बेसिकली जर आउटपुट जर तुम्ही पाहिलं तर सगळ्याच ते नॉर्मल गोष्टी काय, व्यायाम करा, एक्सरसाइज करा, त्याच्यानंतर मग योगा करा, या सगळ्या गोष्टी. पण बेसिकली त्यांनी गोष्ट खूप छान सांगितली होती. प्रत्येक माणसाला 25-25-25-25 हे सूत्र त्यांच्या लाईफमध्ये बसवता आलं पाहिजे. म्हणजे
family, friend circle, yourself and your career. So these are the four things you should invest your thing. ह्या चारपैकी एकाही गोष्टीचा जर बॅलन्स हल्ला तर नक्कीच तुमच्या लाईफमध्ये स्ट्रेस तुम्हाला ओव्हरकम करू शकतो. स्ट्रेस अफेक्ट्स द ब्रेन, द स्ट्रेस रिस्पॉन्स मेकॅनिझम. सो बेसिकली HP नावाची एक सिस्टीम असते जी आपल्या सगळ्यांना माहित असेल. So the stress response mechanism, activation of the hypothalamic pituitary adrenal HP axis. आपल्या बॉडीमध्ये एक ऍक्सिस एक सिस्टीम असते जी यू ऑल माइट बी नोइंग अबाउट दिस. एक्झाम्पल, चुकून माझ्यासमोर एखादा वाघ आला, एक्झाम्पल आपण पकडूया, ठीक आहे. तर मी तर दुसरा वाघ, तर मी नक्कीच त्या ठिकाणी घाबरणार आहे. मग घाबरल्यावरती बॉडीमध्ये आतमध्ये काय चेंजेस होतात. सो फर्स्टली your hypothalamus will be sending a signal and the output of it is through the pituitary gland you will be releasing a hormone which is called as cortisol. So that is a stress hormone. तुम्हाला लाईफ मध्ये कधी जरी स्ट्रेस आला तर the hormone which is released is cortisol. ही गोष्ट तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. Structural changes in the brain हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. आय रिक्वेस्ट एव्हरीवन टू फोकस ऑन द टॉपिक. तर आपल्याला स्ट्रेस येतो, क्रॉनिक आणि ऍक्यूट टाईपचा असतो, हे सगळ्या गोष्टी आपल्याला कळलेल्या आहेत. पण ब्रेन मध्ये काय चेंजेस होतात आपण सगळं बोलतोय, बाबा स्ट्रेस घेऊ नको, चिल मध्ये राहा, लाईफ निवांत जर, आणि तो जो सांगतो त्याला जास्त स्ट्रेस असतो. मला पण आहे. आणि मग स्ट्रक्चर चेंजेस काय काय होतात ब्रेन मध्ये त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो बेसिकली. सो हिप्पोकॅम्पस, आफ्टर दिस डायग्राम आय हॅव डिफरंट डायग्राम इन दॅट आय हॅव शोन यू द पार्ट्स अँड द फंक्शन्स. सो just listen these things, you will be getting more detailed knowledge in the next slide. So basically hippocampus is a part of human brain which is responsible for learning, memory. म्हणजे ती पहिल्या वेळेस मला बरोबरचं फुल कधी दिलं होतं. त्यानंतर मग हिप्पोकॅम्पस म्हणजे उद्या तुमची एक्झाम आहे, तर एक्झाम मध्ये तुम्हाला कोणत्या डाटा त्या ठिकाणी पाठ करायचा आहे, तर तुमची मेमरी. आपण ज्याला म्हणतो की आमच्या कॉलेजमध्ये हिप्पोकॅम्पस नावाचे ऑर्गनायझेशन आहे. सो दे आर द वन्स हू विल जस्ट लुक इनटू द स्टडी मॅटर्स. सो हिप्पोकॅम्पस मध्ये तेच गोष्ट की मेमरी पॉवर असेल किंवा या गोष्टी त्या गोष्टीचं ते फंक्शन असतं. ठीक आहे, नेक्स्ट डायग्राम मध्ये मी तुम्हाला सांगतो. मग क्रॉनिक स्ट्रेस कॅन लीड टू श्रिंकेज इन रिसर्च अँड एव्हरी रिसर्च हॅव स्टेटेड डेफिनेटली इट इज नॉट अ मिथ, इट इज 100% प्रूव्हन फॅक्ट अँड मेनी ऑफ द स्टुडंट्स डोंट नो इट. सो दॅट इज द रिझन आय एम हिअर टू टेल यू गाइस. हिप्पोकॅम्पस विल श्रिंक म्हणजे बारीक होतो. डेफिनेटली डायरेक्टली काय सांगायला गेलं तर स्ट्रेसमुळे तुमचा मेंदू बारीक होतो, त्याचा व्हॉल्यूम आणि त्याची साईज कमी होते. तुम्ही घरी गेल्यावरती मेडिकल स्टुडंट तुम्ही सर्च करा, ChatGPT करा, नाहीतर काही करा, 100% इज प्रूव्हन फॅक्ट. मग त्यानंतर झालं की प्रीफ्रंटल कॉर्टेक्स. दिस इज द पार्ट ऑफ द ब्रेन विच इज कॉल्ड एज प्रीफ्रंटल कॉर्टेक्स. दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर जजमेंट, बिहेवियर, डिसिजन मेकिंग. डिसिजन घ्यायचं आहे, मुलाचं लग्न करायचंय, मुलीचं लग्न करायचंय, एवढा मुलं भेटला पाहिजे, त्यांचं घर कसं, नंतर ते डॉक्टर्स पाहिजे का, त्यांचं भविष्य कसं चालणार आहे, आईला त्रास आहे की मी नसले तर माझ्या मुलाचं कसं होईल ना. त्यानंतर मग प्रीफ्रंटल कॉर्टेक्स इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑल दिस फंक्शन्स, राईट. सो बेसिकली reduced volume and functionality. Research has proven that when you have stress, cortisol is the hormone which will be increased in your body through the adrenal glands, through the mechanism of pituitary glands. The release output hormone is cortisol, and because of that you will be having stress because it is also directly called a stress hormone, and because of that reduced volume and functionality. म्हणजे prefrontal cortex ची डायरेक्टली सांगतो हा रिजन्स बारीक होतो. रिसर्चने सांगितलं तुमच्या ब्रेनची साईजच कमी होते, आणि ज्यावेळेस तुमच्या ब्रेनची साईजच कमी होते तुमची त्या पार्टची जी फंक्शनॅलिटी आहे किंवा तो पार्ट जे काम करतो डेफिनेटली इट विल इम्पॅक्ट ऑन एम्पॅथी. ओके, सो अमिगडाला, एनीवन नोज व्हॉट इज अमिगडाला? एनीवन फ्रॉम यू? सो इट इज कॉल्ड एज अ फियर सेंटर ऑफ द ब्रेन. तुम्हाला जर भीती वाटली तर दिस इज द पार्ट विच विल बी ऍक्टिव्हेटेड directly. So amygdala, increased size and activity leading to heightened anxiety and fear. Directly सांगतो की amygdala मध्ये काय होतं, न्यूरल कनेक्शन्स असतात ब्रेन मध्ये, तुम्हाला माहित असेल. तर न्यूरल कनेक्शन्स जे असतात ते अजून इन्क्रीज होतात, आणि ज्यावेळेस न्यूरल कनेक्शन इन्क्रीज होतात त्यावेळेस साईज ब्रेनची म्हणजे त्या amygdalaची साईज आणि ऍक्टिव्हिटी अजून इन्क्रीज होते. डायरेक्टली जास्त स्ट्रेस, जास्त भीती, जास्त घाबरणे, and the root will continue. You are understanding me, guys? This is the diagram which I am talking about. See, basically, this is hippocampus of your brain. Okay. So, increased cortisol, stress आला तुम्हाला लाईफ मध्ये, तुमचं cortisol आणि अजून एक नॉट acute stress, छोट्या छोट्या स्ट्रेस लाईफ मध्ये आहेतच. That is a good thing for your
which is for more period of time. So जर cortisol hormone increase झालं तर तुमचा हिपोकॅम्पसचा जो पार्ट आहे तो डिप्लेट होणार आहे, म्हणजेच श्रिंकेज होणार आहे, म्हणजेच तो बारीक होणार आहे. आणि हिपोकॅम्पसचं काय काम आहे? स्टोअर्स लर्निंग अँड मेमरी, लर्निंग मेमरी स्ट्रेस कंट्रोल. आणि डायरेक्टली जर हा पार्ट जर स्ट्रेस कंट्रोलसाठी आहे आणि तो पार्ट जर कमी झाला तर ऍक्च्युली तुमचा स्ट्रेस हा इन्क्रीज होणार आहे. त्यानंतर आहे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स. सो दिस इज द रिजन ऑफ द ह्युमन ब्रेन which is called as the prefrontal cortex. So basically it is regulates thoughts, emotions and behavior, concentration, decision making, judgment, social interaction, as I told you earlier. म्हणजे लाईफ मध्ये आपण पाहू शकतो ज्याचा स्ट्रेस आहे आणि त्याला जर सांगितलं तुझी पीजीची एक्झाम आहे, तुझ्याकडे काहीतरी झालेलं आहे किंवा तुझ्या लाईफ मध्ये काही मोठा इव्हेंट झालेला आहे आणि उद्याच तुला एक्झाम द्यायची, डेफिनेटली त्याच्या डोक्यावर तो परिणाम असणार आहे, तो इम्पॅक्ट असणार आहे. आपण म्हणतो काय मला स्ट्रेस आहे, मी आता अभ्यास करतो, माझं नाही, आता मी नंतर करेल, आज माझं वय नाही आलं ते माझ्या डोक्यामध्ये स्ट्रेस आहे. तर डेफिनेटली तर रिझन काय आहे? प्रीफ्रंटल कॉर्टेक्स नावाचा जो हार्मोन आहे, तुम्हाला स्ट्रेस आला, कॉर्टिसॉल वाढलं, त्याच्यानंतर मग तुमचं कॉन्सन्ट्रेशन, डिसिजन मेकिंग, जजमेंट, सोशल इंटरॅक्शन या सगळ्या गोष्टींवरती इम्पॅक्ट होणार आहे, तो नॅचरली होणार आहे. आणि त्यामुळे स्ट्रेस जेव्हा तुम्हाला असेल तेव्हा तुम्हाला स्ट्रेसमध्ये कॉन्सन्ट्रेट करता येणार नाही, तुम्हाला चांगले डिसिजन जे योग्य वेळी योग्य टाइमला डिसिजन घ्यावे असतात लाईफमध्ये, यू कॅन टेक दॅट अँड यू कॅन जज पीपल. So number of, see amygdala, as I told you, that is the fear center of brain. Number of neural connections in amygdala are increased. Brain मध्ये म्हणजे amygdala मध्ये neural connections असतात. जर जास्त neural connections तर जास्त भीती वाटते, easy होतं, तर मग त्या ठिकाणी ते increase होतं. असं पण आहे का? नाही. Neurochemical changes. So imbalance in neurotransmitters, serotonin, dopamine and norepinephrine. So impacts on mood and cognition. Neurochemical पण changes त्या ठिकाणी कोडिंग होतात, जसे की imbalance in neurotransmitters होतात. Serotonin is called as happy hormone, dopamine is called as reward hormone, and norepinephrine, I don't know what it is called. Impact on mood and cognition. Okay. And emotional impact. So basically memory and learning, impairment of short-term memory, difficulty in learning new information, as I told you earlier, attention and concentration, reduced ability to focus, emotional regulation, heightened anxiety, depression, irritability and mood swings. That is what I discussed with you earlier. Stress and heart. So basically आता आपण ब्रेन वरती काय इम्पॅक्ट झाले आपण ते कळाले. एक जण कुणी आहे का जो पुढे येऊन मी जे सांगितलं फक्त 1 किंवा 2 मिनिटांमध्ये सांगू शकतो की ब्रेन मध्ये काय इम्पॅक्ट होतो? एनीवन हू इज इंटरेस्टेड, आय विल गिव्ह यू चॉकलेट. यू जस्ट टेल युअर क्लासमेट्स और बैचमेट्स दैट व्हाट इज द इम्पैक्ट ऑफ स्ट्रेस ऑन ह्यूमन ब्रेन. तो अपने दिमाग पे जब स्ट्रेस आता है तो अपने जो सामने का दिमाग है, जो फ्रंटल है, वो स्मॉल हो जाता है. तो स्ट्रेस आने के बाद अपने को 25% अपने फैमिली के लिए देना चाहिए, 25% फ्रेंड्स के लिए देना चाहिए, 25% क्लासमेट्स के लिए देना चाहिए, 25% फैमिली के लिए देना चाहिए. क्लासमेट था वो गलत है, वो फैमिली के लिए देना चाहिए. चॉकलेट है.